नमस्कार मित्रांनो, आज आहे 20 जुलै. 20 जुलै हा दोन कारणासाठी ओळखला जातो. तर पहिलं कारण आहे जागतिक बुद्धिबळ दिन, इंटरनॅशनल चेस डे. इंटरनॅशनल चेस डे हा आजच्या दिवसाची ओळख आहे की आजच्या दिवसाचा महत्त्वपूर्ण दिनक्रम आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो, सगळीकडे हा जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. तर मी एक बुद्धिबळ खेळाडू म्हणून किंवा त्या खेळाची आवड असल्यामुळं या दिनाबद्दल किंवा या खेळाबद्दल थोडक्यात माहिती देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिबळ हा असा खेळ आहे की या खेळामुळं बुद्धीला चालना मिळते, आपल्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना निर्माण होतात. तर हा खेळ अतिशय सोप्या पद्धतीने खेळला जातो. तर याच्यामध्ये अशा 8x8च्या काय असतात, चौकडे असतात. चौकडे असल्यामुळे याला चतुरंग असं सुद्धा नाव दिलेलं आहे. तर हा भूतकाळात भारतामध्ये खेळला जाणारा आणि भारतीय उगम असलेला हा खेळ आहे. अतिशय सुंदर पद्धतीचा हा खेळ आहे. आणि या खेळामध्ये असे किती 64 कोण असतात. 8 × 8 बरोबर 64 चौकोन असतात. आणि इथं 16 सोंगडे असतात. इथं 16 सोंगडे असतात. तर इथं हत्ती असतो. काय असतो? हत्ती. त्याच्यानंतर इथं घोडा असतो. घोडा. इथं उंट असतो. ओके. इथं राजा आणि राणी असते. इथं काय असते? राजा आणि राणी असते. परत इथं उंट, घोडा आणि हत्ती अशा पद्धतीने हे असतात. आणि समोर असते प्यादे. ओके. काय असते? प्यादे किंवा ज्याला आपण सैनिक म्हणू. तर अशा पद्धतीनं हे 3 हे असतात. काय असतात? हत्ती, घोडा, उंट. त्याच्यानंतर राजा राणी. हत्ती, घोडा, उंट, राजा राणी. तर 2 हत्ती, 2 घोडे, 2 उंट, 1 राजा, 1 राणी आणि 8 पेदे असे हे काळ्या रंगाचे असतात. आणि त्याच पद्धतीने हे पांढऱ्या रंगाचे सुद्धा असतात. तर इकडून काही चाल तिकडं चालल्या जाते, तिकडून काही चाल इकडं चालल्या जाते. तर हा प्यादा एक घर चालतो. सुरुवातीला तो 2 घर चालू शकतो किंवा 1 घर चालू शकतो. नंतर हे सरळ चालतो आणि तिरकस मारतो. हत्ती हा सरळ चालतो. घोडा हा 2.5 घर चालतो, म्हणजे 1, 2, 2.5 अशा पद्धतीने. 2 स्ट्रेट आणि 1 वाकडा अशा पद्धतीने 2.5 घर चालतो. उंट हा तिरकस. उंट काळा आणि पांढरा असे 2 उंट असतात. एक काळा उंट काळ्या घरावर असलेला उंट काळ्या घरानेच चालणार आणि पांढऱ्या घरावर असणारा उंट पांढऱ्या घरानेच चालणार. त्याच्यानंतर राणी जी आहे ही उंटाचं पण काम करेल आणि हत्तीचं पण काम करेल. अशा पद्धतीचं राणीचं वर्क आहे. राजा मात्र 1 घरच चालणार. राजाला अटकाय 1च घर चालणार. ओके. आणि हे प्यादे मात्र वापस येऊ शकत नाही, पण हे बाकीचे जे आहेत हे येऊ शकतात. तर अशा पद्धतीचा हा सुंदर खेळ आहे. या खेळाचा उगम भारतात झाला. याला चतुरंग असं म्हणतात भूतकाळामध्ये. आणि हा राजे महाराजे खेळायचे. परंतु आजकाल बुद्धीला चालना देण्यासाठी हा खेळ जवळपास सगळेच जण खेळतात. हा तुम्हीसुद्धा खेळला पाहिजे. हा माझा आवडत्या खेळापैकी एक आहे आणि मला अभिमान आहे, मी चांगल्या पद्धतीने चेस खेळतो. आमचे बरेच मित्र भूतकाळामध्ये माझ्यासोबत चेस खेळायचे आणि प्रॅक्टिस करायचे. कधीतरी करमणुकीसाठी आपण क्रिकेट, कॅरम किंवा अजून फुटबॉल, व्हॉलीबॉलसारखे आम्ही खेळ खेळायचो, मैदानी खेळ. परंतु चेस किंवा बुद्धिबळ हा सुद्धा खेळ मी मोठ्या प्रमाणात खेळतो. आज जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही हा खेळ शिकून घ्या, समजून घ्या आणि कशा पद्धतीनं चाल खेळायची असते आणि कशा पद्धतीने विचार करायचा. ओके. स्वतःचं संरक्षणसुद्धा करायचं आहे आणि दुसऱ्यावर अटॅकसुद्धा करायचा प्रतिस्पर्ध्यावर. अशा पद्धतीचा हा खेळ आहे जो विचार करायला भाग पडतो, म्हणून याला बुद्धिबळ म्हणतात. बुद्धीचं बळ इथं व्यक्त करण्यासाठी हा खेळ खेळला जातो. तर या बुद्धिबळ खेळाच्या विजेत्यासाठी खूप मोठं प्लॅन करून त्याला काय करावं लागतं, बुद्धीला चालना देण्यासाठी वेगवेगळे प्लॅनिंग करावं लागते विजेत्यासाठी. तर त्यासाठी तो करत असतो. आणि असं काही नाही की हुशार माणूसच तिथं जिंकल. जो
त्या पद्धतीचे लावतो तो बुद्धिबळामध्ये यशस्वी होत असतो. तर अशा पद्धतीनं हा बुद्धिबळ खेळ खेळला जातो. आणि बुद्धिबळ दिनाच्या जागतिक बुद्धिबळ दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तसेच आज मून डे. तर चंद्रावर अपोलो 11 हे अंतराळयान काल चंद्राच्या कक्षेत गेलं होतं आणि आजच्या दिवशी ते काय झालं होतं, तिथून नील आर्मस्ट्रॉंग नावाचा व्यक्ती जो आहे त्यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. तर ते तिघंजण होते. पहिला नील आर्मस्ट्रॉंग होता, त्याच्यानंतर अजून 2 जण होते. तर एक जण होता त्यांचा शास्त्रज्ञ, तो त्यांना लगेच नील आर्मस्ट्रॉंग गेल्याच्यानंतर त्यांच्या मागच तो दुसरा शास्त्रज्ञ गेला. आणि एक वैमानिक होता, तो मात्र आलाच नाही, तो वैमानिकच होता. तर अशा पद्धतीने 3 जण गेले होते, त्यातले 2 जण उतरले आणि पहिला जो आहे नील आर्मस्ट्रॉंग यांनी पहिलं पाऊल ठेवलं. तर यांच्या आठवणीत किंवा स्मृतीमध्ये हा दिवस मून डे म्हणून साजरा केला जातो. आणि हे क्रांतिकारक पाऊल आहे, चंद्रावर पाऊल ठेवण्याचं एक क्रांतिकारक पाऊल आहे, अतिशय महत्त्वाची घटना आहे. तर या मून डे निमित्तसुद्धा सर्व खगोलप्रेमींना खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांना आजचा हा 26 जुलै दिवस चांगला जाऊ, 20 जुलै हा दिवस चांगला जाऊ. धन्यवाद.